नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर महाराष्ट्र MBA सीईटी देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आपल्याला माहिती आहे फायनल मेरिट लिस्ट आता रिलीज झालेली आहे. कॅप राऊंड 1चे सबमिशन्स सुद्धा सुरू झाले आहेत आणि आज आहे 30 जुलै. 30 जुलै ही लास्ट डेट आहे कॅप राऊंड 1च्या ऑनलाईन सबमिशन करण्यासाठी. आता यानंतर काय होणार? एकदा का सबमिशन झालं त्यानंतर सीट अलॉटमेंट्स होणार, जे की 2 ऑगस्टला होणार आहे. आणि त्यानंतर सीट ॲक्सेप्टन्स म्हणजे जी सीट तुम्हाला मिळालेली आहे कॅप राऊंड 1च्या अलॉटमेंट नंतर, ती तुम्हाला ॲक्सेप्ट करायची आहे की बेटरमेंट करायचं आहे की फ्रीज करायचं आहे, या सर्व गोष्टी केव्हा होणार आहेत. त्यानंतर रिपोर्टिंग केव्हा होणार आहे, कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करायचं असेल तर ती डेट काय दिलेली आहे तर त्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत का, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर 2027 मध्ये MBA सीईटी देण्याचा प्लॅन करत असाल तर त्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. 1 ऑगस्ट पासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे MBA सीईटीच्या प्रिपरेशन करिता. यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस तर कव्हर केला जाईलच, बट त्यासोबत तुम्हाला स्टडी मटेरियल सुद्धा मिळणार आहे. जसे की टॉपिक वाईज नोट्स म्हणा, टॉपिक वाईज MCQs म्हणा, है ना, मॉक टेस्ट, MCQ सिरीज, PDF सुद्धा तुम्हाला मिळणार, जेणेकरून टॉपिक वाईज पण तुम्हाला स्टडी करता येईल, फुल सिलेबस पण स्टडी करता येईल आणि तुमचं प्रिपरेशन अगदी टॉप क्लास होणार आहे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये चांगला पर्सेंटाईल मिळून एक ड्रीम कॉलेजमध्ये MBA करता येईल. तर अजिबात हा चान्स मिस करू नका. आजपासूनच प्रिपरेशनला सुरुवात करा. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून ही प्रिपरेशन बॅच सुरू करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा, ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा ही बॅच जॉईन करता येईल. आता या सर्व ऑफिशियल डेट्स तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर तुम्हाला अगोदर जावं लागेल ऑफिशियल वेबसाईटवरती. सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती गेलात की तुम्हाला तिथे समोरच एक कॅप म्हणून ऑप्शन दिसेल. त्यामध्ये 26-27चं कॅप ओपन करायचं आहे. आपलं MBA MMS असा कोर्स आहे, त्यावरती क्लिक करायचं. ओके, त्यानंतर क्लिक केलं की एक डॅशबोर्ड ओपन होईल. डॅशबोर्ड ओपन झालं की समोरच तुम्हाला काही अपडेट्स दिसतील. ठीक आहे, जे काही न्यूज आलेली असेल, जे काही अपडेट्स आलेले असतील ते समोरच तुम्हाला दिसणार आहेत. ठीक आहे, जो सेकंड नंबरचा आहे तो अपडेट तुम्हाला ओपन करायचा आहे. त्यामध्ये ऑफिशियल डेट्स जे आहेत ते दिलेल्या आहेत. ओके, आणि सीट मॅट्रिक्स पण दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. सीट मॅट्रिक्समध्ये काय असतं तर कुठल्या कॉलेजसाठी तुमचं जर एखादं ड्रीम कॉलेज तुम्ही प्रेफरन्स दिलेला असेल तर त्यासाठी टोटल सीट्स किती अवेलेबल आहेत हे सुद्धा बघू शकतो आपण. तर आता ऑफिशियल डेट्स आपण बघूया. या ठिकाणी हे PDF जे आहे तुम्ही डाउनलोड करायचं आहे. हे PDF असं ओपन होईल, त्यामध्ये ऑफिशियल डेट्स तुमचे दिलेले आहेत. आता जर थोडं खाली स्क्रोल डाऊन केलं तर आपल्याला ऑफिशियल डेट्स सगळ्या दिसतील. ठीक आहे, आता इथे तुम्ही बघाल तर 28 ते 30 कॅप राऊंड 1 इथे बघू शकता तुम्ही. कॅप राऊंड 1साठी जे आहे ते ऑफिशियल 28 जुलै ते 30 जुलैपर्यंत तुम्हाला वेळ दिलेला आहे. कशासाठी? ऑनलाईन सबमिशनसाठी. ठीक आहे, ऑनलाईन सबमिशन करायचं आहे 28 ते 30 तारीख. आज किती तारीख आहे? आज 30 तारीख आहे. लास्ट डेट असणार आहे, संपलेला आहे. आता त्यानंतर तुमचं अलॉटमेंट येणार है ना. अलॉटमेंट म्हणजे तुम्ही कुठल्या कॉलेजचं प्रेफरन्स दिलं आहे, मग तुमच्या कट ऑफनुसार तुम्हाला कुठलं कॉलेज मिळालेलं आहे. हे अलॉटमेंट जी आहे कॅप राऊंड 1ची हे 2 तारखेला रिलीज केली जाणार आहे. किती तारखेला? 2 ऑगस्टला रिलीज केले जाणार आहे. आता एकदा तुम्हाला कळालं, अलॉटमेंट आल्या की तुम्हाला कळेल की तुम्हाला कुठलं सीट मिळालं, कुठलं कॉलेज मिळालेलं आहे, बरोबर आहे की नाही. मग त्या कॉलेजमध्येच जर तुम्हाला फायनल सबमिशन करायचं असेल, त्या कॉलेजमध्येच तुम्हाला MBA किंवा MMS करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? सीट ॲक्सेप्ट करायची आहे, सीट फ्रीज करायचं आहे. ठीक आहे, आता हे कधी करणार तुम्ही? एकदा अलॉटमेंट तुम्हाला 2 तारखेला दिसली की 3 तारीख ते 5 तारखेपर्यंत तुम्हाला वेळ दिला जाईल सीट ॲक्सेप्ट करण्यासाठी किंवा बेटरमेंट करण्यासाठी. आता सीट तुम्हाला जर पाहिजे ते कॉलेज मिळालं तर तुम्ही काय करू शकता? तुम्ही ते ॲक्सेप्ट करू शकता, राईट. अदरवाईज तुम्हाला जे पाहिजे ते कॉलेज जर नाही मिळालं तर तुम्हाला काय करावं लागेल? मग तुम्हाला काय करायचं आहे? नेक्स्ट राऊंडसाठी चान्स घ्यायचा आहे. मग तुम्ही करू शकता बेटरमेंट. आलं लक्षात? तुम्ही काय करायचं? बेटरमेंट करायचं आणि जे प्रेफरन्स कॉलेज आहे त्यासाठी पुढच्या राऊंडसाठी तुम्हाला काय करायचं आहे? प्रेफरन्स द्यायचा आहे. आलं लक्षात? मग एकदा का तुम्ही ॲक्सेप्ट केलं, सीट जर तुम्ही ॲक्सेप्ट केली, फ्रीज केलं, जे पाहिजे ते कॉलेज मिळालं, मग त्यानंतर तुम्हाला त्या मिळालेल्या कॉलेजमध्ये, फ्रीज केलेल्या ॲक्सेप्ट केलेल्या कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्ट करावा लागेल. तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील कॉलेजमध्ये जाऊन ऑफिशियली, है ना. आणि त्यातल्या त्यात ऑफलाईन
है ना. डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील. ठीक आहे. त्यासाठी सुद्धा 3 ते 5 तारखेचा वेळ दिला. कारण 3 ते 5 आणि 3 ते 5 हे दोन्हीचंही म्हणजे रिपोर्टिंगचाही आणि ॲक्सेप्टन्सचाही वेळ सेम का दिला आहे? कारण एक दिवशी आपण बघतो, दुसऱ्या दिवशी लगेच सबमिट करावं लागतं. आलं का लक्षात? त्यासाठी वेगळा वेळ नाही आहे. बघण्यासाठी सीट अलॉटमेंट बघण्यासाठी किती वेळ लागेल? ऑनलाईन तुम्ही लगेच बघू शकता. मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे? डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्ट करायचं आहे, डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे, ॲडमिशन घेऊन टाकायचं आहे. ठीक आहे. सो हे ऑफिशियल डेट आहेत तुमचे कॅप राऊंड 1साठी. हे एकदा का 30 तारखेला तुमचं ऑनलाईन सबमिशन झालं की 2 तारखेपर्यंत तुम्हाला तुमची सीट कळेल की कुठे मिळालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे का बेटरमेंट करायचं आहे यासाठी तुम्हाला वेळ दिलेला आहे. ठीक आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी तुम्हाला त्याचं सोल्युशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन. आणि एक गोष्ट विसरू नका, 2027च्या MBA CETच्या प्रिपरेशनकरिता 1 ऑगस्टपासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स मिळणार आहेत. ज्या लाईव्ह सेशन्समध्ये मराठी प्लस इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये आपली इंटरॅक्टिव्ह सेशन्स होणार आहेत, ज्यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस हा कव्हर केला जाईल. जर तुम्हाला काही अडचण असेल, लाईव्ह सेशन अटेंड करता नाहीच आला, तर रेकॉर्डेड व्हर्जन मिळेल, जेणेकरून तुम्हाला कन्सिस्टंटली स्टडी करता येईल, है ना. त्यासोबतच स्टडी मटेरियल मिळणार आहे, जसं की टॉपिक वाईज MCQs म्हणा, फुल सिलेबस नोट्स म्हणा, मॉक टेस्ट मिळणार आहे प्रॅक्टिस करण्यासाठी, MCQ सिरीजचे PDF मिळणार आहे, जेणेकरून टॉपिक वाईज स्टडीसुद्धा तुम्हाला करता येईल. तर अजिबात उशीर नका करू, आजच प्रिपरेशनला सुरुवात करा. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करून तुमचं प्रिपरेशन सुरू करू शकता. बघा काय करायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे प्ले स्टोअरवरती जाऊन. असं एक ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल, तो ओपन करायचं. ओपन केल्यानंतर असं तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. खाली या ठिकाणी बघायचं स्टोअर सेक्शन आहे. या स्टोअर सेक्शनवर क्लिक केलं की एक सर्च बॉक्स ओपन होईल. या ठिकाणी इथे MBA CET तुम्ही टाईप केलात की हा कोर्स तुम्हाला दिसेल, त्यावरती क्लिक करायचं. जॉईन नावचं ऑप्शन येईल. त्या जॉईन नावच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी पूर्ण जो कोर्स आहे तो ओपन होऊन जाईल. ठीक आहे. सो या प्रकारे तुम्ही तुमचं प्रिपरेशन करू शकता आणि काही अडचण असेल तर मी आहे, कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. मी नेक्स्ट सेशनमध्ये सोल्युशन देईन. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.